ज्यावेळी सगळा समाज त्याला सांगतो, सगळे लोक त्याला सांगतात ही गोष्ट तुझी वाईट आहे, ती गोष्ट तुझी वाईट आहे, तू चेंज कर, तो व्यक्ती चेंज करत नाही. दिसतंय की ती व्यक्ती त्या व्यक्तीसोबत वाईट रिलेशनशिपमध्ये, आपण सांगतोय की ती व्यक्ती तुझ्यासाठी चांगली नाही आहे, पण जोपर्यंत त्या व्यक्तीला स्वतःहून आतून वाटणार नाही की हां ही गोष्ट माझ्यासाठी वाईट आहे, तो वाईट वाटायला लागतं की यार ती व्यक्ती माझी तितकी चांगली मैत्रीण होती, तर वेळेनुसार आपण चेंज होतो. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण अशा टॉपिकवरती डिस्कस करणार आहोत जो कधीच कॉन्स्टंट राहत नाही, जो नेहमी चेंज होतो, तो म्हणजे टाईम. जो टाईम आहे कन्सिस्टंटली चेंज होत राहतो. जो फॅक्टर कंटिन्युअसली आपल्याला अफेक्ट करतो आणि तो म्हणजे असतो टाईम. सो हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि तो मला कसा वाटतो हा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. टाईम हा नेहमी बदलत राहतो आणि त्या टाईमनुसार तसेच व्यक्तीही बदलत राहतात. त्यामुळे जो व्यक्ती सगळ्यात पहिले आपला खास असतो तो व्यक्ती अचानक आपला नॉर्मलचा मित्र होतो. जो व्यक्ती अगदी आपल्या बालपणाचा मित्रमैत्रीण असतात ते आपले नंतर मित्रमैत्रीण तसे राहत नाहीत. जी गोष्ट आपल्याला लहानपणी खूप आवडत असते ती गोष्ट एक मॅच्युरिटी आल्यानंतर आपल्याला गोष्ट एकदम किरकोळ वाटायला लागते. ते सगळं कसं घडतं, ते सगळं घडण्याचं मेन रिझन असतो हा टाईम, जो की चेंज झालेला असतो. टाईम हा असा एकमेव फॅक्टर आहे जो कंटिन्युअसली आपल्याला अफेक्ट करत असतो आणि त्याच्यामुळे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याला पण तो अफेक्ट करतो. मग ते मैत्री असेल, रिलेशनशिप असेल, मग एखादी गोष्ट आवड असेल, निवड असेल, करिअर असेल, कोणतीही गोष्ट असेल. जसं की लहानपणी मला असं वाटायचं की यार मला ड्रॉइंग करता यायला पाहिजे, मला मोठं चित्रकार व्हायचं आहे. मग मला कधी कधी वाटायचं मला सिंगिंग यायला पाहिजे. माझ्यात तो नॅचरल हिडन टॅलेंट का नाही आहे, मला का नाही येत सिंगिंग वगैरे, हे मला लहानपणी वाटायचं. देन आता असं मला वाटतं की नाही यार चांगलं वकील झालं पाहिजे. थोड्या दिवसानंतर मला असं वाटतं की नाही यार मी एक टीचर होऊ का, मी लॉ शिकू का. असं वाटतं की नाही यार हे केलं तर हे बेटर आहे का, हे जास्त बेटर आहे का, मे बी माझा त्याच्यात जास्त चांगलं आउटपुट देऊ शकेल का मी, असं बऱ्याचदा मला वाटतं. आणि ते सगळं वाटण्याचं मेन रिझन हा टाईमच असतो. आणि या टाईममुळेच खूप साऱ्या गोष्टींमध्ये चेंज होतो. जी गोष्ट आपल्याला खूप आतून चेंज करावीशी वाटत असते पण आपण चेंज करू शकत नसतो. आता बऱ्याच वेळेस असं होतं की एखादी गोष्ट असते एखाद्या मित्रामध्ये, एखाद्या मैत्रिणीमध्ये, एखाद्या व्यक्तीमध्ये की जी गोष्ट आपल्याला असं वाटते की यार या व्यक्तीने ही गोष्ट चेंज केली पाहिजे, परंतु तो व्यक्ती ती चेंज करत नाही. मग आपण खूपदा असं म्हटलं की यार तुझ्यात ही गोष्ट वाईट आहे किंवा त्याला स्वतःलाही माहिती ही गोष्ट वाईट आहे, परंतु तो चेंज करू शकत नसतो. जसं की फॉर एक्झाम्पल मला उशिरा उठण्याची सवय आहे. सवय म्हणजे आहेच आहे उशिरा उठण्याची. खूप दिवस झाले मला असं वाटत होतं, आतून वाटत होतं की यार लवकर उठलं पाहिजे, चांगलं असतं बा, 4 वाजता उठलं पाहिजे. म्हणजे 4 वगैरे तर आपल्याच्याने होणार नाही. ॲटलिस्ट मिनिमम 5, 5:30, 6 हा तरी टायमिंग पाहिजे एक जनरल उठण्याचं. मग मी काय केलं, मी आतून डिसाईड केलं की नाही आपल्याला 5:30ला उठायचं आहे. सो एक आठवडा झाले मी 5:30ला उठते, वॉकिंगला जाते. भलेही मला सुट्टी असो, सध्या कॉलेज नाही आहे, PL चालू आहे माझी, पण तरी मी 5:30ला उठते. जस्ट बिकॉज का की मला आतून वाटलं. ही खूप मोठी गोष्ट आहे. ज्या वेळेस माणूस चेंज होतो त्यावेळेस त्याला ती गोष्ट आतून हिट झालेली असते. तो आतून ठरवतो की त्याला चेंज व्हायचं आहे. ज्यावेळी सगळा समाज त्याला सांगतो, सगळे लोक त्याला सांगतात ही गोष्ट तुझी वाईट आहे, ती गोष्ट तुझी वाईट आहे, तू चेंज कर, तो व्यक्ती चेंज करत नाही जोपर्यंत त्याला आतून वाटत नाही. आणि ही गोष्ट खूप हिट झाली आहे. मला खूप वेळेस मला रिअलायझेशन झाले की एखादी व्यक्ती आपल्याला दिसते की ती व्यक्ती त्या व्यक्तीसोबत वाईट रिलेशनशिपमध्ये, आपण सांगतोय की ती व्यक्ती तुझ्यासाठी चांगली नाही आहे, पण जोपर्यंत त्या व्यक्तीला स्वतःहून आतून वाटणार नाही की हां ही गोष्ट माझ्यासाठी वाईट आहे, ती गोष्ट माझ्यासाठी वाईट आहे, मला चांगली नाही आहे, तोपर्यंत ती व्यक्ती सोडत नाही. जेव्हा मला आतून वाटलं की हां मी लवकर उठलं पाहिजे, तेव्हा मी बरोबर 5:30ला उठायला लागली. मग मला अलार्म न लावताही जाग यायला लागली. का तर आतून ठरवलं म्हणून. तर वेळेनुसार आपण चेंज होतो आणि त्या चेंज होण्याचं वन ऑफ द मेन एक असतं ते म्हणजे आपलं आतून वाटण्याचं. जर आपल्याला आतून वाटलं तर त्या वेळेनुसार आपण आपल्यालाही चेंज करत जातो आणि मग आपणही त्या वेळेनुसार चेंज होत जातो. सो टाईम हा कॉन्स्टंटली चेंज होत राहतो, त्यामुळे व्यक्ती पण चेंज होत राहतात. मग जे आसपासचे आपले खूप खास मित्रमैत्रिणी असतात ज्यांच्यासोबत वावरत असतो तेही हळूहळू चेंज होत जातात. मग आपल्याला असं अचानक वाटायला लागतं, वाईट वाटायला लागतं की यार ती व्यक्ती माझी इतकी चांगली मैत्रीण होती, तो माझा मित्र इतका चांगला होता, त्याच्याशी मी सगळं शेअर करायची. मग त्या मित्राला आत्ता अचानक काय झालं, तो का नाही आहे माझ्या आयुष्यात. पण ही गोष्ट समजून घ्या, कोणताही व्यक्ती हा परमनंट नाही आहे. जस्ट लाईक अ टाईम. तो व्यक्ती जाणार आहे. तो जो काही आहे जेवढ्या वेळासाठी तो तुमच्या आयुष्यात आहे तेवढ्या वेळात त्याच्यासोबत राहा, सुखी राहा, आनंदी राहा, सगळा फील घ्या.
पण तो जाणार ही गोष्ट लक्षात ठेवा, कारण त्याच्याही आयुष्यातला टाईम हा फॅक्टर त्याच्याही आयुष्यात आहे. तोही सिच्युएशननुसार वेळेनुसार स्वतः चेंज होणार आहे. त्यामुळे जरी तो तुमच्या आयुष्यातून जात आहे तरीही तुम्ही त्याला लेट हिम गो, लेट हर गो, की हां गेला आहे आता. तुम्ही ॲक्सेप्ट करा. द मुमेंट तुम्ही ती गोष्ट ॲक्सेप्ट करताना त्या गोष्टीचं जे दुःख आहे ते कमी व्हायला लागतं आणि माणूस प्रॅक्टिकल बनतं, की हां पण एक ॲक्सेप्टन्स आलं की हां ही गोष्ट एक्झिस्ट करते. वेळेनुसार माणसं चेंज होतात, ते त्यांचं काम करतात, ते निघून जातात त्यांना वाटेल तेव्हा. मग आपण तिथेच कॉन्स्टंटली त्यांना शोधण्याची गरज नाही आहे. माहिती आहे का, ही गोष्ट खूप सुंदर आहे लाईफची. जेव्हा एक व्यक्ती निघून जाते ना, मग ती कोणी असो, त्याच्या बदल्यात आपल्याला नेक्स्ट व्यक्ती भेटते आणि भेटते. आणि हे मी खूप फील केलं आहे. बऱ्याच वेळेस असं झालं आहे मला, की माझं एखादी खूप चांगली मैत्रीण किंवा एखादा खूप चांगला मित्र आहे आणि जो माझा मित्र आहे होता, परंतु तो काही टाईमनंतर निघून गेला. मग मला असं वाटायचं की यार मग मी एकटी पडेल का? पण असं नाही होत. मला त्याच्यानंतर खूप चांगले मित्रमैत्रिणी भेटले आणि अशा वेळेस भेटले ज्यावेळेस मला एक्सपेक्टेडही नव्हतं की ते माझे मित्रमैत्रिणी बनतील आणि अशा वेमध्ये म्हणलेत की ते माझे खूप चांगले मित्रमैत्रिणी झाले. आणि असं नाही की ते परमनंट राहणार आहेत, ते पण निघून जाणार आहेत. त्यामुळे हे मनात ठेवणं खूप गरजेचं आहे. द मोमेंट ही गोष्ट माणूस असं पक्कं करतं ना मनात की हां ठीक आहे, हे प्रॅक्टिकल आहे, वेळेनुसार लोक चेंज होणार आहेत आणि मग ते जाणार पण आहेत, त्यावेळेस दुःख होत नाही आणि छान वाटतं की ठीक आहे आपण हे एवढ्या वेळ आहेत ना, एवढ्या वेळच्यासोबत आपण छान राहू ना. कशाला काय वादविवाद करायचा आणि कशाला एक्सपेक्ट करायचं की यांनी पूर्ण फ्युचर आपल्या आयुष्यात राहिलं पाहिजे. लेट हिम गो. जर त्यांना द्यायचं असेल तर जाऊ द्या, रिलॅक्समध्ये राहा, तुम्ही तिथेच राहा, तुम्ही ग्रो करत राहा. जर तुम्ही अल्टिमेटली काय मॅटर करतं, तुम्ही काल काय होतात, तुम्ही आज काय आहात आणि तुम्हाला उद्या काय व्हायचं, सो ते मॅटर करतं. मग ते लोक कोण येतात कोण जातात मॅटर करत नाही. त्यांनी तुम्हाला काय दिलं, तुम्ही त्यातून काय शिकलात आणि तुम्ही काय त्याचं यूज करणार आहे फ्युचरमध्ये, तेच इम्पॉर्टंट आहे. त्याच्यातून होते ग्रोथ. आणि शेवटी ग्रोथ ही महत्त्वाची आहे, कारण तुम्ही ज्या पद्धतीने ग्रो व्हाल त्याच पद्धतीचं वातावरण तुमचं असेल आणि त्याच पद्धतीचे लोक तुमच्या आसपास येणार आहेत. म्हणून असाच ओरा क्रिएट करायचं की लोक तशाच पद्धतीचे आले पाहिजेत, एकदम पॉझिटिव्ह, एकदम भारी. आणि त्यासाठी काय करावं लागतं तर कन्सिस्टंटली स्वतःवरती काम करावं लागतं. मग बुक्स वाचणं असेल, स्वतःची एखादी हॅबिट तोडणं असेल. आणि मग ते सगळं करत असताना हे जे लोक येत आहे जात आहे, जे काही सगळे इमोशनली जे आहे माणसाच्या मधलं, ते थोडं कुठेतरी नाहीसं होत जातं. कारण की आपण स्वतःवर लक्ष द्यायला लागतो. ऑब्व्हियसली स्वतःवर लक्ष दिलं की बाकीच्या लोकांवर लक्ष द्यायला टाईम नाही राहत. सो हे खूप मोठी शिकवण होती आजच्या दिवसाची. ग्रोथवरती फोकस करा, तुमच्या लर्निंगवरती फोकस करा आणि ज्यांना जायचं आहे त्यांना जाऊ द्या, कारण की त्यांचा टाईम आला आहे, त्यांना जायचं आहे, जाऊ द्या. तुमच्या आयुष्यात पण असं झालं आहे का की तुमच्या खूप चांगला मित्रमैत्रीण होता पण आता अचानक तो मित्रमैत्रीण राहिला नाही? मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही त्याच्यातून ओव्हरकम करण्यासाठी स्वतःला काय लर्निंग दिली, तुम्ही काय शिकलात, ते पण मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव फन अँड एन्जॉय.